हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल काल लागले। हरियाणामधला निकाल मात्र अत्यंत अनपेक्षित होता। याचं कारण असं आहे की हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येईल असं जवळपास निश्चित मानलं जात होतं, मात्र काल भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आणि हरियाणामध्ये सत्ता स्थापनेचा आपला मार्ग मोकळा केला। हरियाणामधल्या या निकालाचे अनेक अर्थ लावले जात आहेत, पण या निकालामधला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला भाजपच्या बाजूने। रादर तो मुद्दा नव्हता, तो नारा होता। हा दिला होता सुरुवातीला योगी आदित्यनाथ यांनी हरियाणामध्ये प्रचार करताना 14 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा नाराचा पुनरुच्चार केला। हा नारा काय होता? नारा होता बटेंगे तो कटेंगे असा। हा नारा होता हिंदू मतांना, हिंदू लोकांना एकत्र आणण्यासाठीचा। याचा खूप मोठा फायदा हरियाणामध्ये झाल्याचं म्हटलं जातंय आणि हरियाणा पाठोपाठ आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आता हाच नारा घुमणार असल्याची चिन्ह दिसतात, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं एकत्रीकरण करण्यासाठी एक महत्त्वाची योजना याच नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणल्याचं आता चर्चा आहे। हे सगळं नेमकं आता काय होतंय? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला, संघाला याचा फायदा होणार आहे का? आणि जर हा नारा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घुमणार, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घुमणार असेल, तर मग महाविकास आघाडीची त्याला काउंटर करण्यासाठीची योजना नेमकी काय आहे? या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर बघूयात की हा जो नारा दिला जातोय बटेंगे तो कटेंगे, याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि तो महाराष्ट्रापर्यंत म्हणजे यूपी टू महाराष्ट्र वाया हरियाणा कसा पोहोचला। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे नेक रहेंगे सुरक्षित रहेंगे असं सुरुवातीला म्हटलं होतं ते योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी आग्रामध्ये एक भाषण केलं होतं आणि त्याच भाषणामध्ये योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे सुरक्षित रहेंगे असं म्हटलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रामधल्या निवडणुका तोंडावर असताना नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेमध्ये, ती सभा महाराष्ट्रात झाली नव्हती, महाराष्ट्राच्या बाहेर झाली होती, याच नाऱ्याच्या धर्तीवर एक वक्तव्य केले। ते वक्तव्य असं होतं, अगर हम बटेंगे तो बांटने वाले महफिल सजाएंगे। जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजस्थानमधल्या बारामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना एक वक्तव्य केलं। त्या वक्तव्याचा मतितार्थ असा होता की भाषा, जात, प्रांत असे सगळे मतभेद मिटवून हिंदू समाजाला एकजूट व्हावं लागेल। भारताच्या सुरक्षेसाठी हिंदू समाजाची एकजूट ही गरजेची आहे, कारण भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये केलं। लोकसभेच्या निकालानंतर भाजप आणि संघ नेत्यांची ही विधानं प्रामुख्यानं समोर आली। जूनमध्ये निकाल लागल्यानंतर हरियाणामध्ये योगी आदित्यनाथ यांनी हरियाणातल्या 14 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला। जेव्हा निकाल आले तेव्हा बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर भर देऊन ज्या 14 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला होता त्यापैकी 9 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले होते। महाराष्ट्रामध्ये सुद्धा संघाचा बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर आता भर असल्याचं दिसतंय, कारण त्यासाठी एक विशेष योजना आखली जाते। 70 दिवस संघाचे कार्यकर्ते 12 आघाड्यांवर काम करणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात जे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करायची आहे। त्यासाठी आरएसएसचे अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे मकरंद मुळे सर आपल्या सोबत आहेत। मुळे सर, खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये। नमस्कार। भाजपचे प्रवक्ते गणेश कणखर आपल्या सोबत आहेत। गणेशजी, स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। आणि हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते, आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत। हनुमंत पवारजी, आपलंही खूप खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार। मकरंद मुळेजी, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला, मुळात बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता तो बांगलादेशमध्ये जी परिस्थिती होती त्या धर्तीवर दिला गेला होता। जर बघा तुम्ही एकत्र नाही राहिलात तर बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्याकडे येईल अशा अर्थाचं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं। त्याचा वापर पुढे हरियाणामध्ये झाला आणि आता ते महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते। काय नेमकं सांगायचं आरएसएसला या वक्तव्यामधून? काय संदेश द्यायचा आहे? काय साध्य करू पाहायचंय? या चर्चेच्या पहिल्या या प्रश्नाला थोडा जास्ती वेळ गेली तर एवढ्या करता येत्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 1925 साली संघाने अतिशय उघड, खुली
आणि मोकळी भूमिका घेऊन संघाची स्थापना केली. होय, मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे. या भावनेतून स्वातंत्र्यपूर्व काळात 1925 साली संघ स्थापन झाला. त्यामुळे संघाने आपलं हिंदुत्व हिंदूपण कुठेही लपवून ठेवलेलं नाही आणि 100 वर्ष संघ समाजाच्या क्षेत्रात विस्तारलेला आहे. याच संघाने राष्ट्रीय मुस्लिम मंचाची उपक्रम सुरू केला. याच संघाच्या पुढाकाराने भारतीय चर्च ही संकल्पना पुढे आलेली होती. त्यामुळे ज्या वेळी संघाने हिंदुत्व आणि हिंदूपण याची चर्चा केलेली आहे त्यात व्यापकता आहे. आणि संघाचं हेच म्हणणं आहे, या देशाला जो आपला मानतो, इथल्या संविधानाला जो आपला मानतो आणि संविधान त्याच्याकरता महत्वाचं आहे, असा कोणीही हा हिंदुत्वाच्या संघाच्या व्याख्येत बसतो. त्यामुळे संघाचा स्वभाव, संघाची सैद्धांतिक भूमिका आणि संघाची व्यावहारिक भूमिका, त्यात अशा प्रकारची जी वक्तव्य आहे, जी राजकीय वक्तव्य म्हणून ज्याची आज आपण चर्चा करतोय, तो संघ स्वभाव नाही. संघाने नेहमीच हिंदू समाजाला आवाहन केलंय, जात पंथ भाषेच्या पलीकडे समरसतायुक्त, शोषणमुक्त असा समाज ही संघाची भावना आहे. आणि त्यानुसार संघाच्या स्वयंसेवकांनी यथाशक्ती 100 वर्ष काम केलेले आहे. त्या कामातले विविध टप्पे म्हणून मग वेगवेगळ्या संघटना सुरू झाल्या, वेगवेगळे उपक्रम सुरू झाले, वेगवेगळे सामाजिक प्रकल्प सुरू झाले. असा मिळून तो संघ आहे. आणि आपल्याला काय करायचं या विषयात संघ अतिशय स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. कुणाचाही द्वेष नाही, एकेश्वरवाद किंवा अशा संकल्पनात संघ कधी अडकलेला नाही. त्यामुळे सहिष्णुता, संवाद, संपर्क आणि सहकार्य या आधारे संघ विस्तारलेला आहे. त्यामुळे हे ठीक आहे की आता संघ आणि भारतीय जनता पार्टी याची चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर नाहीये. कारण संघ विचारात्मक त्यावेळी जनसंघ आणि नंतरचा भाजप विस्तारलेला आहे. पण संघाच्या भूमिका स्वच्छ आहेत. विज्ञान भवन मधलं काही वर्षांपूर्वीची 3 दिवसीय सरसंघ चालकांची आपण व्याख्यान मला आठवा. त्यात राजकीय प्रश्न कुठलेही टाळले नव्हते आणि संघाने राष्ट्रीय राजकारण कधीच टाळलेलं नाहीये. दुसरं, संघाने आत्ताच ही भूमिका घेतली आहे किंवा आता संघ भाजपला मदत करतोय का, तर थोडं प्रत्येक वेळी मागे गेलं पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत संघाने आवाहन केलं होतं की राष्ट्रप्रथम अशी भूमिका असणारे पक्ष असे जे कोणी असतील त्याकरता काम केलेलं आहे. संघाने आजपर्यंतही, आणि मला खात्री आहे या विधानसभेतही, संघ अमुक पक्षाला मत द्या आणि तमुक उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन कुठे करणार नाही, कारण तो संघाचा स्वभाव नाही. मी थोडं विस्ताराने एवढ्या करता सांगितलं की नंतरची चर्चा राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत, ते एकमेकांवर आरोप करतील आणि ते स्वाभाविक आहे, प्रत्येकाची एक भूमिका आहे. पण ज्यावेळी आपण राष्ट्र संघ सारख्या संस्थेवर विषयी बोलतो, जिने 100 वर्ष पूर्ण करत आलेली आहे, त्यांनी हे सगळं जे देशाचं जे राष्ट्रीय राजकारण 1925 पासून बघितलं आणि त्यानुसार आपापल्या भूमिका ठरवत गेलेल्या आहेत. त्याला काही संदर्भ आहे. परकीय आक्रमणाचा काळ, त्यानंतर एकूण आपली वसाहतवादी मानसिकता, त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारची अर्थरचना आपण स्वीकारली, ना दळती भारतीय, ना दळती विचित्र अशी संमिश्र, त्या सगळ्याचे परिणाम होत गेले. याचा अर्थ सगळंच काही वाईट घडत होतं असं संघाने कधीच म्हटलेलं नाही. ज्यांनी जे चांगलं केलेलं आहे त्या सगळ्याचं संघाने स्वागतही केलेलं आहे. आणि म्हणून सरसंघचालकांना विज्ञान भवनात प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही केवळ भारतीय जनता पार्टीला संघटन मंत्री का देता. त्यांचं उत्तर असं होतं की बाकीच्या पक्षांनी आमच्याकडे यावं, आमच्याकडे मागावं, आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेविषयी चर्चा करावी. आम्ही जी आमची राष्ट्रविषयातली संकल्पना मांडतो, या समाजाविषयीच्या आमच्या धारणा आहेत, त्याच्याविषयी चर्चा करू, आपण पुढे जाऊ. त्यामुळे मी परत एकदा सांगतो, बटेंगे तो आणि कटेंगे ही घोषणा संघाचा कुठलाही स्वयंसेवक, माझं जेवढं संघाचं आकलन आहे अभ्यासक म्हणून, तो कधीही देणार नाही. पण तुम्ही ज्या पुढे जी चर्चा जाणार आहे ती मी मुद्दाम या चर्चेत थोडं सविस्तर असं बोललं की हो, संघ निवडणुकात सक्रिय असतो आणि तो स्वयंसेवक म्हणून सक्रिय असतो. तो असताना तो इतक्याच मर्यादित स्वरूपात अमुक पक्ष, अमुक चिन्ह, अमुक उमेदवार नाही, तर राष्ट्रीयत्वाचे मुद्दे, विकासाचे मुद्दे आणि समाजाच्या सौहार्दाचे मुद्दे, भेदाचे मुद्दे नाही, यावर जो पुढे जातो त्याच्याबरोबर संघाचा स्वयंसेवक जातो. पण आजपर्यंतच्या इतिहासात संघानं भाजप सोडून इतर कोणत्या पक्षाला कुठल्या मुद्द्यावर पाठिंबा दिलाय का? नाही, मी तेच म्हटलं, तो मागितलेलाच नाही. म्हणजे अन्य राजकीय पक्षांनी एकदा तरी कधीतरी संघाकडे जावं आणि ह्या 4 मुद्दे आमचे आहेत, हे तुमच्या आणि आमच्याकडे जुळतंय का बघावं, मग संघ नाही म्हणतो का हो म्हणतोय ठरवता येईल. ठीक आहे, आपण गणेश कणखर यांच्याकडे जाऊयात. गणेश कणखरजी, जरी आता असं म्हणत असले मकरंद मुळेजी की संघाकडे इतर पक्षांनी पाठिंबा मागितलेला नाहीये, मग तो भाजपनं जाहीरपणे मागितला की नाही याच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण भाजपला संघाचा पाठिंबा आहे हे वास्तव आहे. आत्ताच्या घडीचा माझा मुद्दा असा आहे की बटेंगे तो कटेंगे हा जो नारा देण्यात आलेला आहे,
जो योगी आदित्यनाथ यांनी दिलाय, अगदी त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिलाय, हाच नारा महाराष्ट्रामध्ये सुद्धा घुमणार का? या नाऱ्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामधलं मत, महाराष्ट्रामधले हिंदू लोक एकत्रित करण्याचा प्रयत्न भाजपला असेल का? संघाची साथ तुम्हाला मिळणार का? मुळात असं आहे की पंतप्रधान काय नारा देतील, घोषणा करतील, अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे. म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या उंबरठ्यावर आपण येऊन थांबलेलो आहोत. नाही, आपण जे नारे दिलेले आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. नाही, मला लक्षात आलं तुम्हाला जे म्हणायचंय, तुम्ही वधून घ्यायची इच्छा आहे तुमची माझ्याकडनं, तर मी ते पुढचं स्पष्ट करतोय की हिंदुत्वाच्या विषयावरती ज्यावेळेस तुम्ही मला विचारताय, तर आता तुम्ही जो म्हणालात संघ आणि हा संदर्भ जोडून तुम्ही मला प्रश्न विचारलात, तर आम्ही कधी लपवलंय? भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्वाच्या बाजूनेच आहे. आमचा जन्मच मुळात त्याच्यासाठी झालेला आहे. आम्ही काश्मीरच्या विषयापासून जी सुरुवात केलेली आहे, ते राम मंदिरापासून ते आमची जी काही विचार करण्याची जी पद्धती पंडित दीनदयाल उपाध्यायांनी जी मांडली, अंत्योदयाचा विषय जो आम्ही मांडलेला, आणि आता जे मकरंजींनी सांगितलं की होय, या देशाच्या संस्कृतीला जो आपली मानतो, या देशामध्ये माझा जन्म झाला, इथल्या मातीला मी आपलं मानतो आणि इथल्या संस्कृतीला मी घेऊन पुढे जाण्याची माझी इच्छा आहे, ते सगळेच आमचे आहेत. आणि हिंदुत्व आम्ही कधी लपून ठेवलेलं आहे? होय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि त्याच विषयावरती निवडणुका लढू. होय, हे करत असताना देशाचा विकास झाला पाहिजे, ही भारत माता अत्युच्च शिखरावर गेली पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी झाली पाहिजे आणि जगानं भारताकडे मान उंचावून पाहिलं पाहिजे, आमचा रिस्पेक्ट केलं पाहिजे. होय, आमचं ध्येय आहे. हिंदुत्व तर आहेच, पण विकासाचा अजेंडा त्याच्या सोबत आहे. ही आमची काम करण्याची पद्धत आहे. बरं, मग बटेंगे तो कटेंगे हा नारा महाराष्ट्रात दिला जाणार का? माझा प्रश्न मी पुन्हा एकदा विचारते. बघू, आता निवडणूक सुरू व्हायची आहे आणि तो सुरू झालाही आहे. तुम्ही माहितीच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रसार माध्यमातून जे युट्यूबर्स आहेत त्यांनी हरियाणा मधला जो निकाल आहे किंवा हिमाचल प्रदेशमध्ये जे झालंय, शिमलामध्ये जे एका मशिदीसाठी जे लोक रस्त्यावरती उतरले, काँग्रेसचा एक मंत्री आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलनात लोकांबरोबर सहभागी झाला, हा संदेश लोकांपर्यंत गेला की. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा मुळातच महाराष्ट्रात केव्हाच येऊन पोहोचलेला आहे. तो काय आम्ही सुरुवात करण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते या लोकसभेच्या आता जर तुम्ही हे मान्यच केलेलं आहे की तो मुद्दा महाराष्ट्रात येऊन पोहोचलेला, आता जर तुम्ही हे मान्यच केलंय की तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेला आहे, तर मला एक सांगा की कोणत्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रामधला हिंदू समाज, हिंदू मतदार हा विभागलेला आहे? कुठल्या मुद्द्यांवर वाटतंय तुम्हाला? स्वाभाविक आहे, निवडणुकीच्या वेळेला जर भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं तर देशाचं संविधान बदलतील, ही घोषणा कोणी दिली? काँग्रेसने. तर म्हणजे काँग्रेसचे युवक नेते तर हातामध्ये संविधान ते लोकांना दाखवून त्यांनी आपली भाषणं दिली. काय बदलणार? संविधानाचा गाभा काय, त्यामध्ये प्रिअम्बल मध्ये काय म्हटलंय, हा संविधानाचा गाभा बदलण्यासाठी काय लागतं? गाभा कधी बदलू शकतो का? आपल्या संविधानाची रचना काय आहे? त्यावेळेला जी संविधानाची समिती बसली, त्याने जो मसुदा तयार केला, त्यामध्ये काय त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत, या नेत्यांनी कधी वाचल्या असतील की नाही? फक्त याच मुद्द्यावर वाटतंय तुम्हाला? आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न तर केला ना. स्वाभाविक, म्हणजे सरळ सरळपणे एक समाजाचा गट, हिंदू समाजाच्या गटाला वेगळं पाडून प्रयत्न, एक मोठा प्रयत्न होता. हे निवडणुकीत दिसलं ना मला. आणि त्याला उत्तर देण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. हनुमंत पवारजी, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं आता म्हणाले गणेश कणखरजी, संविधान बचावचा मुद्दा महत्वाचा राहिला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मुद्द्याच्या आधारावर प्रचार केला गेला होता. याशिवाय जातीय जनगणनेचा मुद्दा होता, आरक्षणाचा मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये. ज्या मुद्द्यांनी तुम्हाला लोकसभेमध्ये मदत केली त्या मुद्द्यांवर आता बटेंगे तो कटेंगे हा नारा घेऊन जर भाजप समोर येणार असेल तर ते तुम्हाला मात देण्यासाठी पुरेसं असणार आहे का? तुमची काउंटर स्ट्रॅटेजी यावर काय असणार? खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश कणखरजी यांनी जे आता विधान केलं की काँग्रेसनं संविधान बदलाचं खोटं नॅरेटिव्ह वगैरे पाडण्याचा प्रयत्न वगैरे, तर मी साधं त्यांच्या नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्योती मिर्धा असेल, लल्लू सिंग असेल किंवा अनंत हेगडे असेल, ही तीन मंडळी लोकसभेची भारतीय जनता पक्षाची कमळ चिन्हावर निवडणूक लढणारी मंडळी होती. त्या तिघांची भाषणं मी तुमच्या चॅनलवर ऐकलेली आहेत, आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत. प्रचार सभांमध्ये, जाहीर प्रचार सभांमध्ये 400 जागा आम्हाला संविधान बदलासाठी पाहिजेत असं भारतीय जनता पक्षाच्या खासदार असलेल्या आणि खासदारकीचा उमेदवार असलेल्या लोकांनी
ही विधानं केली होती. त्या विधानामुळं महाराष्ट्रासह देशभरातलं संविधान प्रेमी जनमानस हे संतप्त होतं आणि त्याची परिणती यांनी लोकसभेमध्ये भोगलेली आहे. आता राहिला मुद्दा, बटेंगे तो कटेंगे हा जो नारा यांनी उत्तर भारतातून इकडे आणलेला आहे, तर त्याची सुरुवात नितेश राणे असतील किंवा विशाळगडावरची दंगल असेल किंवा संभाजीनगरमध्ये एका बुवाला महाराजाला हाताशी धरून जे त्यांनी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून तो जुनाच खेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून जो सुरू झाला तो खेळण्याचे प्रयत्न यांचे सातत्यानं 100 वर्ष झालं चालू आहेत. त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये येता विधानसभेला मी जे विचारलं की आमची काउंटर स्ट्रॅटेजी काय आहे, तर आम्ही सोयाबीनचा भाव विचारू ना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची मंडळी जर प्रचार करायला आली तर आम्ही त्यांना विचारू, 2014ला जो 4,600 रुपये सोयाबीनचा भाव होता तो आजही 10 वर्षानंतर 4,600 रुपयावरच का आहे. आम्ही संघाच्या लोकांना, बीजेपीच्या लोकांना प्रचाराला आल्यानंतर विचारू की तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आमच्या धनगर समाजाला आरक्षण देणार होते. आम्ही मराठा माता भगिनींवर तुमच्या गृहमंत्र्याच्या आदेशानं पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज बद्दल आम्ही जबाब विचारू. एका महिन्यामध्ये 26 रुपये एका लिटरला खाद्यतेल वाढलं, त्याचा जबाब आम्ही किंवा हे प्रश्न संघाचे भाजपाची मंडळी आली तर मराठवाडा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आमच्या हाताला रोजगार नाही, रोजगार देण्यासाठी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारनं आणि आता महाराष्ट्रातल्या शिंदे सरकारनं काय केलं, हा प्रश्न आम्ही संघाच्या मंडळींना, स्वयंसेवकांना विचारू, नम्रपणे विचारू. हीच आमची काउंटर स्ट्रॅटेजी असणार आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेचे पोटा पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न, जातनिहाय जनगणना करा म्हणणं. मला इथं संघाचे अभ्यासक ही चर्चा ऐकतायत, त्यांच्या उपस्थितीत सांगायला मला आनंद वाटेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं म्हणून आता 15 दिवस उलटून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी म्हणजे आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी मणिपूरच्या हिंसेबद्दल नाराजी व्यक्त करून आता 4 महिने उलटून गेले. संघानं जातनिहाय जनगणना आणि मणिपूरच्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्षाचे कान टोचले याचा आमच्यापेक्षा आनंद जास्त कोणाला असण्याचं कारण नाही. त्यामुळे संघ मतदान मागायला भाजपासाठी आला तरी आम्ही तेच प्रश्न विचारू जे भाजपासाठी आम्ही विचारणार आहोत. ते पोटा पाण्याचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत. जनतेच्या मूलभूत मुद्द्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत, भावनिक मुद्द्यावर नाही. हीच आमची काउंटर स्ट्रॅटेजी असणार आहे. ठीक आहे गणेश कणकरजी, मला जायचंय मकरंद मुळेंकडे, पण तुम्ही मगापासून बोट उंचावताय त्यामुळे तुमचा मुद्दा पूर्ण करूयात आणि मग जाऊयात. बोला. आता मी काँग्रेसच्या मित्रांचं अभिनंदन करतो. बर. कारण आम्ही याचीच वाट बघत होतो की तुम्ही हेच प्रश्न आम्हाला विचारावेत आणि ह्याच मुद्द्यावरती निवडणूक चालवावी. म्हणजे तुमच्या ज्या सोबत असलेल्या मित्र पक्षांचे जे काही प्रवक्ते आहेत ना, जे सकाळी विश्वगुरु रोज सकाळी 9 वाजता प्रवचन झोडतात आणि ज्या काही आता वंचित पासून सगळ्या आघाड्या फिरून ज्या तुमच्याकडे आलेल्या आहेत त्या ज्या वेळेला आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही याचीच वाट बघत आहोत की तुम्ही या प्रश्नावरती महाराष्ट्राची निवडणूक लढवावी. म्हणजे कारण संविधान सारखे विषय तुम्ही घेऊन उतरला. बर. जाती न्याय जनगणना आम्ही कधी विरोध केलेला नाही, अजिबात आम्ही विरोध केलेला नाही. आम्ही आरक्षणाच्या भूमिकेवर आमची भूमिका स्पष्ट आहे, बाकी विषयांवरती आमची भूमिका त्या मुद्द्यांवर गणेश कणकरजी, त्या मुद्द्यांवर बोलायला गेलो तर मग बटेंगे तो कटेंगे बाजूला ठेवायला लागेल. अहो त्यांनी मला प्रश्न विचारला म्हणून मी म्हटलं आम्ही तयार आहोत. नाही, त्याच्यावर मी तुम्हाला विचारतेय की तुम्ही जर त्याच्यावरच तयार झालात तर मग ते बटेंगे तो कटेंगे वापरावंच लागणार नाही. अहो हे तुम्हाला हरियाणात काँग्रेसला कळलंच नाही, अजूनही त्यांना कळलेलं नाही. बर. की समाज काय विचार करत असतो. ठीक. कारण तुम्ही निवडणूक ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला तुम्ही दुसरे मुद्दे आणून महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याचा यांचा जो हातखंडा आहे हा त्याचा परिणाम आहे. म्हणून म्हटलं ना आम्ही तयार आहोत, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि ह्याच्यासाठी तयार आहोत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हनुमंत पवारजी अगदी 2 वाक्यामध्ये. जातनिहाय जनगणनेला भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विरोध केलेला आहे. नम्रपणे मी गणेशजी खनकर यांच्या लक्षात आणून देतो. ठीक ठीक. मकरंद मुळेजी, आता प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की संघाच्या भूमिका यांच्याबद्दल प्रवक्ते जसं तुम्ही मगाशी म्हणालात ते त्यांच्या पक्षाच्या बाजूनं किंवा त्यांच्या पक्षाची भूमिका म्हणून म्हटलं, पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रामधून जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतल्या प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याच्यानंतर आता जी बातमी आमच्यापर्यंत पोहोचते ती ही आहे की 70 दिवसांचा कार्यक्रम संघानं राबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये या धर्तीवर बटेंगे तो कटेंगे या धर्तीवर संघाचे कार्यकर्ते हे तळागाळामध्ये जाऊन हिंदू जनजागृती किंवा हिंदू लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
हे सगळे संकेत काय आहेत? संघाची भाजपवरची, विशेषतः महाराष्ट्र भाजपवरची नाराजी कमी झाली आहे का? ठीक आहे, म्हणजे चर्चेकरता नाराजी वगैरे वापरलेली प्रसिद्धी मिळते, आपण मान्य आहे. पण मुळात लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक निवडणुकीनंतर म्हणजे प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर संघ विचारांची म्हणून जी विचारपत्र आहेत, मुखपत्र नाही, अशी प्रत्येक विचारपत्रांनी, मग ते दैनिक असेल, साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, त्यांनी त्या त्या वेळच्या निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतलाय, विश्लेषण केलंय आणि आपापली मतं मांडलेली आहेत. त्यामुळे याच वेळी संघाच्या विषयातली, भाजपाच्या विषयातली नाराजी अमुक एका दैनिकात व्यक्त झाली का, ते तसं नाहीये. हे यापूर्वी झालेलं आहे. मी यापूर्वी एका चर्चेत सांगितलं होतं की 2009च्या निवडणुकीनंतर मी साप्ताहिक वेग मध्ये त्यावेळी होतो आणि आम्ही एक लेख प्रसिद्ध केला होता, साप्ताहिक वेग स्वाभाविकच मराठी आहे, आणि मग त्या लेखाची चर्चा अशीच झाली होती की संघ नाराज वगैरे वगैरे. पण त्या लेखात काही मूलभूत मुद्द्यांची चर्चा केली होती, संघटनात्मक स्तरावरती केली होती, सैद्धांतिक भूमिकांची केली होती. तो लेखाचा हिंदी अनुवाद झाला आणि त्यानंतर ती भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी होती, त्यात लेखाच्या प्रती भाजपाच्या सदस्यांना वितरित केल्या. नाराजी असती असं कोणी कुठे करत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि संघ किंवा एकूणच जी संघाची कार्यपद्धती आहे, त्यात असं जेव्हा एखादी संस्था, म्हणजे विद्यार्थी परिषद आहे, विश्व हिंदू परिषद आहे, भारतीय मजदूर संघ आहे, संस्कृत भारती आहे, विज्ञान भारती आहे, प्रत्येक संस्थेला आवश्यक तेवढं स्वातंत्र्य संघाने दिलंय. अवलंबून राहू नका हीच संघाची मुळात भूमिका आहे. पण आपण सगळे एक, त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रश्न अडचणी निर्माण होतील आणि एकमेकांच्या काही त्रुटी राहतील त्याची मोकळी चर्चा झाली पाहिजे. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संघही प्रचंड विस्तारलेला आहे आणि भाजप हा सत्तेत आहे, म्हणजे 14, 19 आणि 24 3 वेळा सत्तेत आहे. त्यामुळे कुठेही काही झाली तर त्याची स्वाभाविकपणे बातमी होणार आहे, त्यानुसार ही बातमी झालेली आहे. तर खूप मोठी संघ स्वयंसेवकांमध्ये नाराजी असं काही वातावरण नाही. वाईट वाटणं का, वाईट वाटतं, त्याच्यात काही फार गैर असं मला वाटत नाही. तेव्हा हा एक मुद्दा आहे. दुसरं, मी परत सांगतोय, बटेंगे तो कटेंगे ही संघ स्ट्रॅटेजी नाही. संघाचं धोरण काय, एकच राहिलं पाहिजे, एकच आहोत, ते एकत्व टिकवा. त्या एकत्वावर घाला करणारे मुद्दे कोणते आहेत, ते दूर कसे करता येतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. निवडणूक आणि विशेषतः लोकशाही प्रक्रियेत निवडणूक हे प्रबोधनाचं एक निमित्त मिळालेलं आहे आणि समाज, म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी, मग तो संघाचा स्वयंसेवक असेल किंवा कोणीही जो अराजकीय आहे, त्यांनी हे निमित्त वापरलं पाहिजे. समाजात जाण्याकरता मतदारांशी संवाद केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कारण असं जर केलं नाही तर लोकांच्या मनात काय चाललंय, नेमकं काय ग्राउंड रियालिटी आहे या लक्षात येत नाही. त्यामुळे हे सगळं संघ करणार आहे. पण मला एक सांगा मुळे सर, मला एक सांगा की आता तुम्ही म्हणताय की बटेंगे तो कटेंगे ही काही संघाची भूमिका नाहीये. मग जर याचा उच्चार वारंवार, बरं हे काही भाजपचे असे कोणते नेते करत नाहीयेत की उगाचच आम्ही हाईप करावी. भाजपचे मुख्यमंत्री म्हणतायत एका मोठ्या राज्याचे, भाजपचे या देशाचे असलेले पंतप्रधान असलेले नेते हे म्हणतायत. असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणताय की ही संघाची भूमिका नाही. मग या भूमिकेला भाजपच्या संघाचा पाठिंबा आहे की नाही? नाही, आता लक्षात घ्या, तुम्ही ज्या योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या वक्तव्यावरनं आपण ही चर्चा जर समजा करत असू, तर उत्तर प्रदेशमधलं जे सामाजिक वास्तव आहे, जे धार्मिक वास्तव आहे, ते खूप वेगळं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेत प्रत्येक राज्याची ही सामाजिक धार्मिक वास्तव्य वेगळी असतात. त्यामुळे तिथले राजकीय पक्षांचे नेते आणि आता सत्तेत असलेले मुख्यमंत्री किंवा आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ते आपल्याला फार आक्रमक वाटतं आणि कोणाच्या विरोधात वाटलं तर ते तसं नसतं. तिथल्या ग्राउंड रियालिटीच्या आधारे ते वक्तव्य करत असतात आणि त्यांनाही अंदाज असतो ना आपण काय बोलतोय, कोण दुखावलं जाईल, कोण नाराज होईल. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की एकदम टोकाला जाऊन ही काही वक्तव्य होतात, असं नाही. आता तुम्ही मगाशी चर्चा केली आणि माझा जो प्रयत्न आहे तो फार काही या राजकीय विषयात न बोलण्याचा, पण आपल्या महाराष्ट्रात सायन मधली घटना, उरण मधली घटना आणि ठाण्यातल्या हजुरीतली घटना किंवा अशा काही घटना जर घडल्या तर बटेंगे तो कटेंगे ही भारतीय जनता पार्टीची घोषणा किंवा संघाची भूमिका नसून हिंदू जनमानसाची एक भावना झालेली आहे आणि ही स्वाभाविकपणे हिंदू मानसातून त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या कुठेतरी योगी आदित्यनाथांकडनं नेमक्यापणे शब्दबद्ध केल्या गेल्या असतील असं मला वाटतं. त्यामुळे हिंदू मानस मी समजून घ्या याकरता म्हणतोय की आता एक विचित्र अस्वस्थता महाराष्ट्रात सर्व स्तरावर जाणवते. त्याची कारणं वेगवेगळी असतील आणि खरं म्हणजे मी चर्चेत म्हणजे मध्ये बोलू नये, पण मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य आवडलं की ते म्हणले आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारणार. खरोखरच कविता मॅडम, आपल्यालाही खूप सोयीचं होईल चर्चा करायला. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष आणि महायुतीची 2.5 वर्ष अशी तुलना होऊन यावेळेच्या महाराष्ट्राचा अजेंडा विकासावर जर झाला ना तर फार चांगलं चित्र निर्माण होईल.
पण खरं म्हणजे असं काही होत नाही, कारण प्रत्यक्ष गाडी जेव्हा सुटायला धावायला लागते ती वेगळीचकडे वळते, कधी घसरते कोणा कळत नाही. काही गोष्टी आदर्शवाद म्हणून खूप छान वाटतात पण त्या प्रत्यक्षात येत नाही, त्याचा तुम्ही उल्लेख केलात. त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की विकासाच्या मुद्द्यावर होईल. म्हणजे छोटासा ब्रेक घेते, कारण काही प्रश्न अजून माझ्या मनामध्ये आहेत ज्याची उत्तरं मला तुमच्या तिघांकडनंही जाणून घ्यायची. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच या चर्चेत परत येते. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. बटेंगे तो कटेंगे हा नारा महाराष्ट्रातही चालणार का, या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. पार्श्वभूमी आहे हरियाणामध्ये हा मुद्दा खूप यशस्वी ठरला आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच नारा देण्याचे प्रयत्न भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं केले जात आहेत अशी चर्चा आहे. याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवारजी, आपण जाहीरपणे मान्य करो अथवा न करो पण हे वास्तव आहे की आपल्या देशामध्ये धर्माच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर राजकारण केलं जातं. जेव्हा हिंदुत्ववादाचा मुद्दा येतो तेव्हा भाजप सरस ठरतं, पण बऱ्याच वेळा जातीयवादाच्या मुद्द्यावर काँग्रेस असेल किंवा अनेक देशामधले प्रादेशिक पक्ष असतील ते सरस ठरतात. आता सुद्धा हरियाणाच्या निवडणुकीमध्ये जाट मतांवर, आदिवासी मतांवर मोठी मदार होती काँग्रेसची, पण ज्याप्रमाणे लोकसभेला या मतांचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला त्या प्रमाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो मिळाला नाही. हे सगळं होत असताना आता असं वाटतंय का की जो हिंदुत्वाचा मुद्दा थोडासा मागे पडतोय असं लोकसभेच्या निवडणुकांनंतर वाटलं होतं, त्या मुद्द्यावर भाजपनं आपली पकड पुन्हा एकदा घट्ट केलेली आहे आणि काँग्रेस मागे चाललेली आहे, ज्याचा परिणाम कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसू शकतो? नाही, असं म्हणणं जरा घाईचं ठरेल. बर, त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप रेटून आणि पोटतिडकीनं मांडला होता. 21-22 सभा ज्या मोदी साहेबांच्या आणि मग काही रोड शो जे झाले होते त्यामध्ये जादा बच्चे पैदा करने वाले, घुसपैठिया असे शब्द वापरून या देशातल्या अल्पसंख्याक समुदायाला बदनाम करण्याचं यथेच्छ काम सगळ्या सभांमध्ये मोदी साहेबांनी केलं होतं. पैकी 17 ठिकाणी मोदी साहेब जिथे गेले होते तिथे पराभव झाला होता. महाराष्ट्रामध्ये 31 जागा महाविकास आघाडीला भेटल्या. देशभरामध्ये 63 खासदार भारतीय जनता पक्षाचे जे विजयी झालेले होते 2019ला पण आता पराभूत झाले होते. भारतीय जनता पक्षाला 400 जागांची जी अपेक्षा होती ती या तर मुद्द्यावर अपेक्षित होतं त्यांना, धर्माच्या मुद्द्यावर. तर प्रत्येक ठिकाणचं भाषण त्यांचं धार्मिक विष पेरणारं अक्षरशः होतच होतं. आपण आजही ती भाषणं ऐकू शकतो. तरीही भारतीय जनता पक्षाला 400 जागांपर्यंत जाता आलं नाही, त्याच्या जवळही जाता आलं नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा लोकसभेलाही भारतीय जनता पक्षानं उघडून बघितलेला होता. त्यांना आता ते उघडून परत बघायचं असेल तर त्यांच्या प्रचाराचं स्वातंत्र्य आहे. राहिला मुद्दा महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही सांगितलं की हरियाणाचा निकाल आणि महाराष्ट्राचं, हरियाणामधली परिस्थिती आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती, इथं बसलेल्या सगळ्या प्रवक्त्यांना हे नक्की मान्य असेल की पूर्णपणे वेगळी आहे, पूर्णतः वेगळी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रामध्ये शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा मोठा आहे. सामाजिक न्यायाच्या ज्या वल्गना देवेंद्रजी फडणवीसांनी सत्तेत यायच्या अगोदर 14च्या वेळेस आणि 19लाही केल्या होत्या, त्याचं काय झालं हा प्रश्न आता विचारणार आहे. जे 2 पक्ष भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं मदतीनं फोडण्यात आले, या देशाच्या गृहमंत्र्यांनी व्यासपीठावर मान्य केले की हा हमने पार्टी या तोडी आहे, त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला, सत्ताधाऱ्यांना द्यावं लागणार आहे. मग अशी संघाच्या अभ्यासक आमच्या मुळे साहेबांनी सांगितलं की संघाचा विस्तार होतोय. हो, होतोय ना विस्तार. निलेश राणे आता संघाच्या शिबिरामध्ये येत आहेत. विखे पाटील आता संघाच्या शिबिरात येत आहेत. उद्या अशोकराव चव्हाण दसऱ्याच्या संचलनामध्ये दिसतील. तर हा जो संघांमध्ये झालेला बदल आहे, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्ट म्हणून ज्यांच्या आयुष्यभर तुम्ही टीका केली त्यांना घेऊन जर तुम्ही सत्ता उपभोगणार असाल तर महाराष्ट्रामध्ये जनता प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. गणेश कणखरजी, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा याचा मोठा फटका भाजपला बसला होता. आता या मुद्द्यावरून जर काँग्रेसला, महाविकास आघाडीला आपण म्हणूयात, महाराष्ट्रामध्ये मागे सारायचं असेल तर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हा तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे का, वाचवणारा ठरणार आहे का विधानसभेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर? त्या दृष्टीने ही तयारी? बघा, असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही काही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला होता असं अजिबात नाही. आता मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं मी नीट ऐकत होतो. हनुमंतराव, उद्या तुम्ही सुद्धा जर का संघाच्या आमच्या शाखेवरती आलात आणि भारत माता की जय म्हणणार असाल आणि नमस्ते सदा वत्सली त्या मातृभूमीला नमन करणार असाल तर तुमचं स्वागत आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या झेंड्याखाली जाऊन काय करायचं तो तुमचा विषय आहे. मुळात लक्षात घ्या की तुम्ही वारंवार
जे हिंदुत्व हिंदुत्व आणि विकास याच्या संदर्भात जे तुम्ही बोलायचा प्रयत्न करता आणि अशोकराव चव्हाण जे काल परवापर्यंत ज्या लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला ते वॉशिंग मशीन होतं. मग आता काय तुमच्याकडे निरमाची पावडर आली आहे का की एरियलची पावडर आहे ज्यांना आता तुम्ही पक्षात घेताय? बघा असं आहे की त्या त्या वेळेचा राजकीय निर्णय हा त्या परिस्थितीनुसार जर त्या पक्षानं घेतला तर तो योग्य आहे. म्हणजे काय शिवसेना काय तुमच्याबरोबर निवडणूक लढली होती काय? तुम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायला गेला होता का ते तुमच्या दारामध्ये लोटांगण घालायला आले होते? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भूमिका घ्याल ती बरोबर आहे आणि ज्या वेळेला ते आमच्या सोबत निवडणूक लढले, युतीचा जाहीरनामा एकत्र केला, निवडणुकीचा खर्च आम्ही एकत्र सादर केला, निवडणूक आयोगात बिफोर इलेक्शन अलायन्स आणि आफ्टर इलेक्शन अलायन्स हा नियम काय असतो तो हनुमंतराव पवार एकदा जरा वाचून बघा. हे नियम आहेत काय निवडणूक आयोगाचे? ते जेव्हा तुमच्या सोबत गेले आणि तुम्ही शिवाजी पार्कवर एकत्र ज्या वेळेला शपथ घेतली त्यावेळी कुठला अजेंडा राबवला होता तो? हेच ती शिवसेना, हेच शिवसेना ज्यावेळी आम्हाला सोडून तुमच्या सोबत आल्यानंतर अनेक वेळेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी ज्या पद्धतीनं माघार घेतली आणि आता गेल्या महिन्यामध्ये सह्याद्रीवरती ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी एकत्र बैठक बोलवली मराठा आरक्षणाच्या संदर्भात, का नाही तुमचे नेते गेले हो? का शरद पवारांच्या फोन नंतर थांबले? होय, मी जाहीरपणे लाईव्ह आहे तरी सांगतो मी, होय शरद पवारांनी जाण्यापासून थांबवलं. ज्यांनी एवढी वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्येष्ठत्वाची भूमिका घेतली ते का बरं उघडपणे कधीच बोलत नाही? का नाही बोलत? आणि ज्या वेळेला नेमके शरद पवार विरोधी पक्षात असतात त्याच वेळेला ही आंदोलनं कशी अत्युच्च शिखरावरती जातात? का बरं असं होतं? हे कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेला कळतं ना, आणि त्यांनाही कळलं की होय लोकसभेला ज्या वेळेला हा मुद्दा सुरू झाला का नाही शरद पवारांनी त्यावेळेला आपली भूमिका मांडली, होय आम्ही सत्तेवर जर आलो तर या पद्धतीनं हा आरक्षणाचा मुद्दा सोडवू. आज ते ज्या भाषेमध्ये बोलतायत की त्यांची लोकसभेच्या निवडणुकीनंतरची बदललेली भाषा, हे शरद पवार ज्या वेळेला सत्तेवरती आणि ज्यावेळी 1982-83 साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी घालून घेतली, शरद पवार एस काँग्रेसमध्ये त्यावेळेला होते आणि ज्या वेळेला ते सत्तेवरती आले 88 साली आणि त्यावेळेला शालिनीताई पाटलांनी भूमिका मांडली, त्यांना कोरेगावचं तिकीट कापलं पवारांनी. का तर मराठा आरक्षणाची भूमिका त्यावेळी शालिनीताई पाटलांनी घेतली. हेच शरद पवार तुमच्या युतीमध्ये आहेत आणि शेवटी निवडणुका आल्या की तुमची ही भूमिका, पण ज्या वेळेला एकत्र बसून निर्णय करायचा असतो त्यावेळी का नाही तुम्ही भूमिका मांडत? का नाही त्यावेळेला तुम्ही सांगत? आणि विकासाची चर्चा तुम्ही करणार? अहो तुमच्या युतीचा आघाडीचा मुख्यमंत्री एक दिवस मंत्रालयात फक्त गेला, त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्यासोबत म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करणार? हनुमंतराव, आश्चर्य याच्यापेक्षा मोठं आश्चर्य असू शकत नाही. आम्ही घेतलेले निर्णय आणि पंतप्रधानांनी महाराष्ट्राला दिलेला विकासाचा मंत्र, अहो बघा ना, मेट्रो धावली, समृद्धी महामार्ग आम्ही सुरू केला, कोस्टल रोड सुरू झाला, बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. साहेब हे विकासाचे मापदंड आहेत. जर तुम्ही या बाबतीत रडतच राहणार असाल तर तुमच्याकडनं अशी दुसरी अपेक्षा नाहीये ठीक आहे, तर तुम्ही तेच करणार आहात. ठीक आहे. आता त्यांना उत्तर देऊ देत ना. नाहीये फूट पाडणं, धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने ठीक, सत्तेवरती येणं, यापेक्षा दुसरं तुम्ही अजेंडा देणार का आम्हाला? गणेशजी त्यांना उत्तर देऊ देत की आता. नाही आणि आजही तुम्ही बोलत नाही. बर, गणेशजी त्यांना उत्तर देऊ देत ना. ते मगापासून मला इशारा करतात की मला उत्तर द्यायचंय. बोला हनुमंत पवारजी. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांच्यावरचा राग मी अगदी समजू शकतो, मनापासून समजू शकतो. त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जे उघडं पडलं सगळं, सत्तेच्या हव्यासापोटी केलेली जी सगळी कारस्थानं ती आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांमुळे उघडी पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरचा राग मी त्यांचा समजू शकतो. त्याचं उत्तर द्यायला शिवसेना राष्ट्रवादी खंबीर आहे, समर्थ आहे. पण तुम्ही काँग्रेसला ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या संबंधाने आणि विकासा संबंधाने प्रश्न विचारता त्यावेळेस माझं कर्तव्य आहे तुम्हाला उत्तर देणं. आम्ही सांगतो ना, आमचे खासदार राहुलजी गांधी संसदेपासून, रस्त्यावरच्या सभेपासून ते परिषदामध्ये, पत्रकार परिषदामध्ये सांगत आहेत की 50% आरक्षणाची मर्यादा आम्ही सत्तेत आल्यानंतर काढणार. आम्ही त्याच्या पुढे असं म्हणतो की या देशामध्ये जातनिहाय जनगणना, सामाजिक आणि आर्थिक जनगणना झाली पाहिजे. म्हणजे कोणत्या जातीला आरक्षणाचा लाभ झालाय, कोणाला झाला नाही, कोणाला द्यायचं तर कसं द्यायचंय त्याची माहिती आपल्या हाताशी असली पाहिजे. या दोन मुद्द्यांवर आम्ही मराठा आरक्षणाचं उत्तर समजतो. ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या देवेंद्रजी फडणवीसांनी विरोधी पक्षांना विश्वासात न घेता मराठा आंदोलकांचे नेते आदरणीय मनोज जरांगे दादा यांना जे आश्वासन दिलं होतं, त्यांच्यासोबत ज्या गुप्त बैठका घेतल्या होत्या, त्यांना हातात जो GR दिला होता, त्यावेळेस तुम्ही काँग्रेसला विचारलं होतं, त्यावेळेस पवार साहेबांना विचारलं होतं, त्यावेळेस उद्धव साहेबांना विचारलं होतं. आम्ही हेच विचारतोय की तुम्ही त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण का केली नाहीत? ती आश्वासनं महाराष्ट्रासमोर येऊन तुम्ही का सांगत नाहीत?
नवी मुंबईच्या चौकामध्ये मनोजदादा जरांगे यांना जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता, त्या GR बद्दल आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही प्रश्न विचारायचा का नाही ठीक आहे. विचारायचा, की तुम्ही अजूनही 1975 ला 80 ला शरद पवारांनी काय केलं याचीच उत्तरं मागणार आहात? ठीक आम्ही आहे. उत्तर मागतोय, काँग्रेस पक्ष उत्तर मागतोय की नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोजदादा जरांगे यांना मुख्यमंत्री बर. भेटल्यानंतर काय चर्चा झाली होती, काय आश्वासनं दिली होती, त्याचं पुढे काय झालं? बर, हात जोडलेत तुम्हाला गणेश कणखरांनी, त्यामुळे मी काय परत गणेश कणखरजी येते, तुम्ही हातच जोडलेत हनुमंत पवारजी, त्यामुळे तुमचा मुद्दा मला जाणून घ्यायचा. हा, सामूहिक सरकार आहे का हे काँग्रेसला वाटेल तसं ते त्यांचे नेते संसदेत मिठी मारून आपल्या खासदारांकडे बघून डोळा मारतात, हे तसं सरकार आहे. म्हणजे हा काही कळायला काही मार्ग नाही काँग्रेसची भूमिका काय आहे. म्हणजे ते ठीक आहे, धन्य आहे ते, त्याबद्दल काही नाही हो, ते ना खरं गणेश कणखरजी, ते वाक्य खरं आम्ही म्हटलं पाहिजे, कारण आम्हाला कळत नाही की नेमकं सरकारमध्ये केव्हा कोण असतं ते, त्यामुळे ते आमच्यावर सोडा की कधी कोण असतं. गेल्या 5 वर्षात जे काय आम्हाला सगळ्यांना दाखवले तुम्ही ते. मकरंद मुळेजी, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही जे मगाशी मला म्हणालात की हिंदू राष्ट्रामध्ये किंवा हिंदूंना सगळ्यांना एकत्र आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे, पण आता आपली महाराष्ट्रातली ही परिस्थिती तुम्ही पाहताय, एका पक्षाची एक भूमिका, दुसऱ्या पक्षाची एक भूमिका, एक पक्ष एका समुदायाला पाठिंबा देतोय असा आरोप होतोय, दुसरा पक्ष त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी दुसऱ्या समुदायाला पाठिंबा देतोय असा आरोप होतोय, आणि मग हे दोन समुदाय एकमेकांच्या समोर उभे राहतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात असेल तर अगदी नजीकच्या काळामध्ये तुम्हाला कुठेतरी दिसतंय का की हिंदू एकता ही या राष्ट्रामध्ये, ही या राज्यामध्ये तुम्हाला दिसू शकणार आहे का? नाही, प्रश्न पटकन थोडक्यात परत एकदा विचारता माझ्या लक्षात नाही आला. बर, प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की आम्हाला संघाची ही भूमिका नाहीये, कटेंगे तो बटेंगे, ही संघाची भूमिका नाहीये, मान्य आहे. संघाची भूमिका काय आहे ती तुम्ही मला पहिल्या प्रश्नाला अगदी स्पष्टपणे व्यक्त करून सांगितलीत की आम्हाला सगळ्या हिंदूंना एकत्रित आणायचंय, त्यांना कोणत्याही मुद्द्यांवर, भाषा असेल, प्रांत असेल, जात असेल, यावर त्यांचं वर्गीकरण होऊ द्यायचं नाहीये. या 2 आत्ताच्या प्रवक्त्यांची आपण चर्चा ऐकलीत. हे प्रवक्ते सुद्धा हिंदू आहेत आणि त्यांच्यासोबत काम करणारे अनेक जण सुद्धा किंवा त्यांना मानणारे, त्यांच्या पक्षात असणारे हिंदूच आहेत. ही परिस्थिती आता महाराष्ट्रातली असेल, मग ती आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल किंवा इतर कुठल्या मुद्द्यावर असेल, कसं स्वप्न साकार होणार आहे तुमचं? नाही, मुळात असं आहे की बटेंगे तो कटेंगेची चर्चा असल्यामुळे एक संदर्भ देतो, म्हणजे नेमकं काय भावना होतात सांगतो. अगदी 8 ते 10 दिवसापूर्वी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार गेले होते आणि बहुतेक जामखेड जवळ ते कार्यक्रमाला किंवा सभेला गेले असतील. तिथे तिथल्या स्थानिक मुसलमानांनी त्यांना जाऊन भेटून सांगितलं की आमचा विरोध आहे आणि अहमदनगरचं नामकरण तसंच राहिलं पाहिजे, नामांतर होता कामा नये, आम्हाला हेच नाव हवं. आता हाच म्हणजे खरं म्हणजे शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे होती की परत एकदा आपण ज्या आता सगळ्या चर्चा केल्या त्या धनगर आरक्षणाचा मुद्दा पण आहे. आता अहिल्यादेवी यांचं कार्यकर्तृत्व अवघ्या देशाला माहितीये. त्यांची ह्या वर्षी त्रिशताब्दी सुरू आहे, म्हणजे त्यांच्या 300 वर्ष सुरू आहे. आणि आता एकूणच आपला स्वभाव काय झालाय की कर्तृत्ववान व्यक्ती किती असो तिची जात शोधायची आणि तिला जातीत बसवून टाकायची. त्या न्यायाने अहिल्यादेवी धनगर आहे. तर मग आक्रमकाचं नाव आपल्या जिल्ह्याला, शहराला हवं का आपल्या देव, देश आणि धर्माकरता काम करणाऱ्या व्यापकर्त्यांनी नाव हवं? या विषयात शरद पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती. खरं म्हणजे त्यांनी प्रबोधन करणं हे खूप चांगलं झालं असतं, पण असं होत नाही. आणि म्हणून तुम्ही जे म्हणलात, आणि माझं आजही उत्तर तेच आहे की बटेंगे तो कटेंगे ही राजकीय घोषणा नाहीये, म्हणजे शब्दबद्ध केली जाते ती जनभावना झालेली आहे. आणि अशी जनभावना जेव्हा तयार होत जाते तेव्हा कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यावर आरूढ होतो आणि भाजपाच आरूढ झालेला आहे. पण समजा चर्चेच करता हीच मानसिकता असेल तर अन्यही कोणत्या पक्षाने ही घोषणा देऊन सत्ता मिळवावी ना, म्हणजे सगळंच जर काही सत्ता आणि खुर्ची करता चाललेला असेल तर. आता म्हणून मी हा संदर्भ दिला. तुमचा जो मुद्दा आहे की सगळेच हिंदू आहेत, यात काही शंका नाहीये, सगळेच हिंदू आहेत. प्रश्न असा आहे की आपला हिंदू म्हणून व्यक्त होण्याचं काय, म्हणजे कसे होतो, आपली अभिव्यक्ती काय आहे, हा त्यातला मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून द डे फर्स्ट 1925 सालापासून संघ हेच म्हणतोय की तुम्ही कोणीही असा, राष्ट्रप्रथम मानलं पाहिजे. वंदे मातरमला विरोध का, म्हणजे जनगण मन हे आपण म्हणतोच ते म्हटलं पाहिजे, संविधानातलं प्रियांबल आपण म्हणतो ते म्हटलं पाहिजे. असं सगळं असताना मग सीएचा मुद्दा येतो, मग समान नागरी कायद्याचा मुद्दा येतो, मग वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा येतो. अशा याच्यावर वेगळ्या भूमिका का घेतात? मग मला तुम्ही पहिलं नाही, कारण तुम्ही सुरुवातीला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही मला सांगितलं की मला विस्तृत उत्तर देऊ देत, म्हणून मी ते उत्तर नीट ऐकलं. मग आता माझा थोडासा कन्फ्युजन दूर करा
की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, जात धर्म प्रांत विसरून हे हिंदूंच्या भल्यासाठी म्हणून एकत्र आलं पाहिजे, की मुस्लिमांना विरोध म्हणून हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे? काय आहे हिंदूंनी एकत्र येण्याची तुमची नेमकी व्याख्या काय आहे? जेव्हा तुम्ही याला विरोध करता तुम्ही म्हणता ही आमची भूमिका नाहीये, बटेंगे तो कटेंगे. नाही, मुळातच मुसलमानांना घाबरवण्याकरता किंवा मुसलमानांच्या विरोधात असं काही संघाचं काम नाही. संघ 1925 साली, तर मी मुद्दाम तो संदर्भ देतोय म्हणजे मग आपल्याला सैद्धांतिक आणि व्यावहारिक भूमिका लक्षात. आपल्यावर आक्रमणं सातत्याने का होत गेली या देशावर, तर आपण एक देश म्हणून एक नव्हतो. म्हणजे आपल्या मानसिकता, आपली भावना, विविधतेतली एकता जपताना सुद्धा काय जपलं पाहिजे, तर आपलं एकात्मतेचं सूत्र जपलं पाहिजे. ते कुठेतरी आपलं हरवत होतं. ते कोणीतरी गुंफण्याची जबाबदारी घेतली, ती संघाने घेतली. संघाला यश अपयश दोन्ही या सगळ्या टप्प्यावर मिळाले. टीका झाली, टिप्पणी झाली, कोणी स्वागत केलं, कोणी नाकारलं, तरी पण संघाने आपलं काम चालू ठेवलं. आणि ते काय चालू ठेवलं, तर हे सगळं होणारे संघाने गृहीत धरलं होतं. जितके राजकीय पक्ष तितके अजेंडे, आणि ते परत स्वाभाविक आहेत. म्हणजे मला समोरच्याला हरवायचं म्हटल्यावर त्याच्यापेक्षा मला काही वेगळं केलं पाहिजे. पण विरोधक जेव्हा द्वेषावर उतरतात आणि सत्ता आणि खुर्ची करतात, ज्यावेळी आपलं राष्ट्रीयत्वच पणाला लागतं, तेव्हा संघ उभा राहतो. आणि तेवढीच संघाची भूमिका आणि तेवढ्या मर्यादेत संघ आपला विचार राजकीय क्षेत्रात मांडतो. ठीक आहे, तुमचं उत्तर पोहोचलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्यांचीच उत्तरं महत्वाच्या ज्या प्रश्नांवर होती या सगळ्या चर्चेसंदर्भातल्या त्यावर माझ्याकडे पोहोचले. हा कणखरजी, तुमचा मुद्दा, कारण चर्चेतली वेळ संपले, मगापासून तुम्ही मला इशारा करते, अगदी थोडक्यात प्लीज. म्हणजे वेळ आता मकरंदजींनी म्हणालो की माझी जी अस्वस्थता आहे कविताजी ती तुम्हाला म्हणून दाखवतो. बर. अहो, मी या देशात जन्माला आलो, मी कुठल्या धर्माचा असो, मी काय असो, माझा मृत्यूनंतर तुम्ही जमिनीत दफन करा, नाहीतर काय कुणाला काय विधी करायचे ते करा. अहो, जेव्हा मी राष्ट्र म्हणून मान्य केलं, जेव्हा मी ठरवलं की वंदे मातरम आणि जनगण मन ही माझ्या देशाचे राष्ट्रगान आहेत, अहो ते म्हणताना तिथली काही मुलं जागेवर उभी राहत नाहीत. भारत माता की जय म्हटलं की आमचे हात वर होतात, अहो ती जागची उभी देखील राहत नाहीत. अशा वेळेला जर आम्ही आमची भूमिका म्हणत असू आणि जर एका हिंदुत्वाच्या नावाने आलो तर आमचं काय चुकलं? तेव्हाही का नाही काँग्रेसची मान्यवर मंडळी बोलत की होय तुम्ही चुकताय म्हणून? बोला ना, आमचं एवढंच तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, आमचं हिंदुत्व काय असेल ती व्याख्या नंतर करा, पण देश म्हणून आणि या देशातले मूळ आम्ही सनातनी हिंदू म्हणून एकत्र आहोत. नंतर काय भांडायचं ते भांडून, आपण जे या गोष्टीला विरोध करतात ठीक आहे त्यांच्यासाठी तर बोला, तेवढं तर बोला, त्यांना तर बोला, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. बर. देश म्हणून एकत्र यावं आणि देश म्हणून पुढे जावं ही भावना खरंच स्वागतार्ह आहे. या देशातल्या कुठल्याही नागरिकांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण देश म्हणून पुढे जायचंय म्हणून एका धर्माच्या नावावर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि तसं जर येणार नसू तर कटेंगे तो बटेंगे असा नारा द्यावा लागत असेल तर आपल्या एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित राहतात. आणि त्याच प्रश्नचिन्हांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न होता. भारत हा देश आहे, विविधतेत एकता असलेला हा देश आहे असं म्हणत असू तर कटेंगे तो बटेंगे असे नारे हे आपल्या एकतेचं द्योतक ठरतात का, याचंही उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न होता. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपापल्या आयडिओलॉजीची मतं आपण स्पष्टपणे या चर्चेमध्ये मांडलीत. त्याबद्दल मकरंदजी, हनुमंतजी आणि गणेशजी आपल्या तिघांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.